नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 27 जून 2024 रोजीचं आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। आजच्या प्रसिद्धी पत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सन 2024च्या स्पर्धा परीक्षेच्या अंदाजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता जाहिरात माहे फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्याचे व प्रस्तुत पूर्व परीक्षा 16 जून 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते। दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अधिनियमाद्वारे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरता आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक देण्यात आलेला आहे। तर 27 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीनुसार प्रस्तुत परीक्षेकरता अद्याप निवड प्रक्रिया सुरू न झाल्याने अधिनियमातील तरतुदी सदर जाहिरातीकरता लागू नाही। उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीकरिता शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता पदे उपलब्ध होत असल्यास त्याप्रमाणे पदसंख्या व आरक्षण नमूद करून तात्काळ विहित नमुन्यातील सुधारित मागणीपत्र नव्याने आयोगास पाठवण्याची व्यवस्था करण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळविण्यात आले आहे। त्यास अनुसरून काही विभागाकडून सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत। अप्राप्त मागणीपत्राबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे। सदर सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल। तर त्याच्या संदर्भातला आलेलं MPSC आयोगाचं 27 जून 2024 रोजीचं हे अपडेट आहे। तर महाराष्ट्र लोकसेवाचं आलेलं हे अपडेट आहे। तरी जे गट क म्हणजे कंबाईनची जी जाहिरात येणार आहे 2024ची, तर त्याच्या संदर्भातलं आयोगाचं आलेलं हे उत्तर आहे। तर जे विद्यार्थी PSI ST ASO क्लर्क या पदासाठीची जी MPSCची कंबाईन परीक्षा घेतली जाते त्याच्यासाठी तयारी करत आहेत त्यांनी निश्चिंत राहा, तुमचा अभ्यास व्यवस्थित करत राहा। आता हालचाली सुरू झालेल्या आहेत, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल। तुमचा अभ्यास चालू असला पाहिजे, फक्त जाहिरात आल्याच्या नंतर अभ्यास करायला लागू असं काही तुम्ही विचार करू नका। जाहिराती आल्याच्या नंतर तुम्हाला अभ्यास होत नसतो। आत्ताच छान अभ्यासाला तयारी करा, व्यवस्थित प्लॅनिंगनी स्टडी करा, म्हणजे तुम्हाला जाहिरात आल्याच्या नंतर जास्त वेळ मिळेल आणि रिव्हिजन जास्तीत जास्त करायला मिळेल। धन्यवाद।